खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरात एका युवकाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। दोन गटात झालेल्या हाणामारीत करण दशरथ चितोडे वय 22 वर्ष याचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर घटनेमधील फरार 4 आरोपींना खदान पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली आहे। रस्त्यावरून जाताना ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि 2 मित्र हा वाद मिटवण्यासाठी आले असता पुन्हा वाद निर्माण होऊन चाकू हल्ला झाल्याचे आरोपींनी कबूल केले आहे। या वादामध्ये एकूण 8 आरोपी असून 4 आरोपींना अटक केली आहे, तर 3 विधिग्रस्त नाबालिग व 1 आरोपीचा तपास सुरू असल्याचे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सांगितले आहे। काल पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये जेतवन नगर येथे भांडण झाले। त्या भांडणामध्ये काही आरोपींनी 3 जणांवर चाकू हल्ला केला। त्या चाकू हल्ल्यामध्ये करण उर्फ बाबू दशरथ चितोडे वय 23 वर्ष याचा मृत्यू झालेला आहे व 2 जण त्यामध्ये जखमी आहे। दुपारी यांचा ऑटोला धक्का लागला होता। त्या धक्का लागल्यावर तिथे एक किरकोळ भांडण झाले होते। ते भांडण ज्याला धक्का लागला त्याने त्याच्या मित्राला सांगितलं आणि ते समजवण्यासाठी म्हणून गेले असता तर त्या ठिकाणी त्यांचा पुन्हा वाद उफाळला आणि त्या वादामध्येच हा चाकू हल्ला झालेला आहे। त्यामध्ये एकूण 8 जणांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या 8 पैकी आम्ही जे 4 आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि 3 विधी संघर्ष बालक जे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। एक विधी संघर्ष बालक आहे, त्याचा आमचा शोध सुरू आहे। आम्ही सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री बच्चन सिंह सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।